एकीकडे हे जे OTTवरचे सगळे चांगले शो जे आहेत ना, जे घरगुती आहेत आणि जे बघितल्यावर मला तर टिपरीची आठवण येते बाबा, जे मगाशी मी तुला सांगितलं असे अनेक आहेत. हे बघितल्यानंतर आपण असं काही पुन्हा करावं जे आपल्याला तेव्हा सापडलं होतं, OTTसाठी करावं किंवा असं वाटतं? कारण हेच तर तू केलंच खूप आधी. नाही, आता काय आहे की करोनाचा काळ संपल्यानंतर मी 10 एपिसोड पुन्हा टिपरी नावाची लिहिली होती. पण OTT वाले वी आर नॉट इंटरेस्टेड. आणि सेम कास्ट, काय बोललो? सेम कास्ट आणि 10 एपिसोड मी आत्ता माझ्या फोनमध्ये आहेत. तुला वाचायला आत्ता पाठवू शकतो मी. आणि तू वाचून मला फोन करशील. कारण एक मिनिट, माझे एपिसोड अख्खेच्या अख्खे प्रभावळकरांकडे वाचायला गेले. बरं, त्यांना ते एपिसोड आवडले म्हणून त्यांनी होकार दिला की आपण हे करूया. मी लिहिले म्हणून प्रभावळकर करणार नव्हतेच. ही इज अ व्हेरी, काय म्हणते त्याला, फोकस्ड माणूस आहे. Absolutely. त्यांनी ती गोष्ट केली होती. त्यांना ती भीती होती की आपण हे परत करायचं म्हणतोय. तर मी त्यांना सांगितलं की 2025 मधले किंवा 24, तेव्हा 23-24 होतं, ते 2023-24 मधले टिपरे कसे असतील, त्यांची फॅमिली काय असेल, आत्ताच्या ज्या सामाजिक आणि ज्या काही राजकीय गोष्टी घडत आहेत त्याचे रिफ्लेक्शन त्यांच्यावर काय पडतील. करेक्ट. पण तरीही त्यांनी त्यांची तत्त्व सोडलेली नाहीत आणि त्यांची एकत्र कुटुंब पद्धती सोडलेली नाही. मी आत्ता हे संपल्यानंतर इमिजिएटली तुला 10 एपिसोड पाठवतो, तू वाच आणि मला सांग. पण मला संधी नाही मिळाली आणि मला असं वाटतं ती वेळ येईल. ती कदाचित वेळ येण्याची वाट बघायची असते. पण आता असं नको व्हायला की ती वेळ माझ्याकडे आलेली आहे आणि ह्यांनाच कोणालाच इंटरेस्ट नाही आहे प्रभावळकरांना वगैरे करायला की आत्ता नको रे करायला, आता नको, आता झालं, असं पण होऊ शकतं. पण प्रयत्न केला नाही असं नाही आहे. त्याची जाण असणारी लोक पण समोर लागतात ना. बापरे, हे फारच मला मग कधी कधी असं वाटतं की ते स्क्रिप्ट आहे ना, मी कदाचित एक छोटंसं पुस्तक काढून लोकांना वाचायला देईन. प्रत्येकाने आपापली सिरियल तरी. आपल्याला वाटेल तर रंगवा. वा. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे केदार शिंदे. केदार, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. केदारची नवीन वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण त्याच्या कलाकृतींमधून, नाटकांमधून तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. घराघरात पोचलेला चेहरा आणि नाव आहे आणि माझा खूप चांगला मित्र आहे. गेले अनेक दिवस केदारशी बोलणं राहत होतं, आज तो योग जुळून आला आहे. तुझं मनपूर्वक स्वागत करतो मी. तू मित्रमंडळमध्ये आलास याबद्दल आम्ही भेटवस्तू देतो तुला. तुला आधी खुश करतो आणि मग तुझ्याकडे मग नंतर उत्तर. तर तू आलास याबद्दल नेत्रा इन्स्टंट मिलकडनं ही छोटीशी भेट. याच्यामध्ये महाराष्ट्रीय पदार्थ आहेत, एका वाफेवर होतात आणि याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. सुंदर, थँक्यू व्हेरी मच. तुला आवडेल. अर्क ऑइल्स तर्फे ही लाकडी घाणा पद्धतीची तेल आहेत. ही पण तेल देतोय त्याची भीती वाटायला लागली आता. का? नाही, तेल स्वयंपाकासाठी दिलेलं आहे आणि कशात नाही होणार आहे मी तुला. अश्मन पेबल तर्फे ही एक छोटीशी भेट जी तुला आवडेल. हे तू उघडून बघत असं मला वाटतंय. तुझ्या आवडीची आहे आणि तू आहेस म्हणून ते खास तयार केलेलं आहे. अरे बापरे, सुंदर. हँड पेंटेड आहे. मला वाटलंच म्हणून तर चप्पल काढली पहिली. थँक्यू अश्मन पेबल. हां, तर ते थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी अनेक गोष्टींवर मला तुझ्याशी बोलायचं आहेच, पण आता स्वामींचा संदर्भ आला आहे तर तिथून सुरुवात करतो मी. सर्वसाधारणपणे आपली एक श्रद्धा असते आणि ती श्रद्धा आपण आपल्यापुरती ठेवत असतो. मग गणपतीवरची असते, निसर्गावरची असते, कशाही बद्दलची असते. पण केदार शिंदे म्हटलं की पहिल्यांदा स्वामी समर्थ दिसायला लागतात, कारण काहीही झालं की केदार स्वामी समर्थ म्हणत असतो. आत्ता पण काल पण मी त्याला मेसेज केला होता, केदार उद्या भेटूया, तर त्यानं श्री स्वामी समर्थ असा मला मेसेज केला. तर हे जे ही शरणागत होणं आहे किंवा सरेंडरनेस आहे ना स्वामींवरती, हा खूप जास्त आहे. हा इतका कसा काय आलाय तुझ्याकडे? नाही, मी श्रद्धाळू आहे, मी अंधश्रद्धाळू नाही. म्हणजे स्वामींबद्दलची भक्ती, सेवा माझ्याकडून ते करून घेतात, मी नाही करत काहीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ती सवय अशासाठी लागली की नामस्मरण जितकं होईल तितकं उत्तम असतं. आपल्यासाठी ते उत्तम असतं. सतत देवाकडे आपण काहीतरी, देवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, यापेक्षा पण ना आत्ता इतकं प्रगत आणि या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतोय, आजूबाजूचं वातावरण आपण अनुभवतोय.
आपले घरचे आपल्याबरोबर असतात तरीही एक अलौकिक शक्ती आपल्याला लागते जिथे आपण मन मोकळेपणाने बोलू शकतो. मी कित्येक वेळा रडतो. मी एकटा असेन तर मी स्वामींचं नाव घेऊन मी रडतो. माझ्या डोळ्यातून पाणी येतं. काल वाढदिवस पण होता माझ्या बायकोचा आणि आम्ही सकाळी सिद्धिविनायक मंदिरात गेलो. नॉट पर्टिक्युलरली फक्त स्वामीच आहेत असं नाही, पण त्या शक्तीकडे बघितल्यानंतर कधी डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते मला कळत नाही. आणि हे काही ठरवून नाही आहे, पण माझं जे काय आहे ते मी तुझ्यावर लादत नाही आहे. बरोबर. हे मी माझं त्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे इंस्टाग्राम, मी सकाळी उठल्यानंतर इंस्टाग्रामवर एक सकाळी स्वामींचा फोटो टाकतो नेहमी, स्टोरीला माझा नेहमी. म्हणजे कित्येक लोकांना कळतं की मी किती वाजता उठलोय. म्हणजे ती वेळ जी असते ना, त्या चोरीची वेळ असते ना, त्या क्षणी मी उठलेला असतो. आता याच्यात माझं म्हणणं असं असतं की एक दिवसाची सुरुवात एक पॉझिटिव्ह व्हावी, नंबर 1. नंबर 2, माझ्या संबंधित जेवढी लोक आहेत ना, त्यांनी माझी जर चुकून माकून स्टोरी बघितली तर त्यांच्यावर पण कृपादृष्टी त्यांची असावी, हा एवढाच भावना असते. पण तरीही काही गोष्टी मी खूप कन्फर्म केलेल्या आहेत. जशा की मी स्वामींवर पिक्चर करणार नाही, मी स्वामींवर सिरियल करणार नाही, मी नाटक करणार नाही, कारण मला त्याचा व्यवसाय नाही करायचा. माझ्याकडे या दरम्यान मी जसा स्वामी भक्त आहे, असंख्य स्वामी भक्त माझ्याकडे त्यानिमित्ताने आले की आपण एक स्वामींवर सिनेमा करूया. म्हटलं मला नाही करायचं, कारण मी त्या गोष्टीकडे कधीच बिझनेस म्हणून बघू शकत नाही. आणि काय सिनेमा करणं, नाटक करणं आणि सिरियल करणं हा माझा बिझनेस आहे. त्याच्यातून माझं उदरनिर्वाह चालतो, माझं घर चालतं. तर मग कुठलीही गोष्ट सादर करताना आपण हा विचार करतो की मला किती पैसे मिळणार आहेत. बरोबर, अगदी. तर मग जी मी इतकं मनापासून या गोष्टी इतका शरण गेलेलो आहे तिकडे, बियॉन्ड व्यापार, बियॉन्ड एव्हरीथिंग. हा म्हणजे तिथे नाही, मला नाही. पण तू आधीपासून असं होतंस? नाही रे, आमच्या घराण्यात पण कोणी स्वामींचं काही करणारं नव्हतं. एकतर मी लालबाग परळमध्ये वाढलो, त्यामुळे लालबागचा राजा इज द, म्हणजे काय बोलायचं काय. म्हणजे मला चांगलं आठवतं की मी लहानपणी लालबागच्या राजाची ती गल्ली आहे तिथे उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचो. आजकाल तिथपर्यंत जाणं किती कठीण आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. पण 97ला 1997 3 जुलै 1997 अचानक, मला जे तारीख कन्फर्म लक्षात असतात, आमचं नाटक होतं, अंकुश भरत आणि संजय नार्वेकरने काम केलेलं. माझं व्यावसायिक नाटक होतं, पण त्याच्या अगोदरची माझी नाटकं काही फार चाललेली नव्हती. जो बॉम्बे मेरिजान पण पहिलं नाही चाललं ते. 72 प्रयोग झाले होते. त्याच्यानंतर पण मी एक नाटक केलं होतं, पुरुषोत्तम बेर्डेंचं टूर. त्याचे पण फार 50-53 प्रयोग वगैरे झाले होते. आणि मी तो वेळ असतो ना 3:30 वाजताचा प्रयोग, आणि 1-1.5 वाजता सगळे मेकअपला बसतात. तर त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की आपण मंदिरात जाऊया. म्हणून मी खाली उतरलो शिवाजी मंदिराला, आणि कोणाला तरी विचारलं इथं मंदिर कुठे, तर त्याने सांगितलं की पुढे जा, लेफ्ट घ्या. आता मी माझ्या धुंदीत होतो, तो पहिला लेफ्ट मी विसरलो घ्यायचा. मी डायरेक्ट सेकंड लेफ्ट घेतला, सेनाभवनच्या आदली गल्ली. अच्छा, आणि ती मठाच्या गल्लीत तिथे एक मंदिर बघितलं. मी आत गेलो, जुनं मंदिर तेव्हाचं. आत्ता स्वामींचा मठ तो खूप छान झालाय, जुनं मंदिर, आणि मोठी तसबीर दिसली आणि वर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. मला प्रश्न पडायला लागला की कोण आहेत. ठीक आहे, आता आपण तुला त्याच्या आधी माहित नव्हतं? काहीच नाही, ॲब्सोल्युटली काही नाही. मी गेलो तिथे, नमस्कार केला. जाताना ना मी मंदिरात ठेवण्यासाठी एक तिकीट घेतलं होतं नाटकाचं, की माझ्याकडून एक इन्व्हाइट म्हणतो ना तशा पद्धतीने मला परमेश्वराला द्यायचो. तर मी तिथे स्वामींच्या इथे ठेवलं आणि या प्रयोगाला असं म्हटलं. आणि मी जेव्हा शिवाजी मंदिरला आलो तो हाऊसपॅक झाला होता शो. आता हाऊसपॅक का झाला होता, कारण अंकुश भरत आणि संजय नार्वेकर ऑल द बेस्ट नंतर पहिल्यांदा एकत्र होते. सो मी हा अंधश्रद्धेपणा झाला की मी म्हटलं असतं की स्वामींकडे गेलो, तिकीट दिलं आणि हाऊसफुल झाला, असं काही नव्हतं. पण ना त्या दिवशी मला खूप जाणवलं, खच्चाखच भरलेलं ऑडिटोरियम होतं आणि एक सीट फक्त मी जी तिकीट काढली होती ती रिकामी होती. काय बोलतो? एकच सीट रिकामी होती. वा वा. मग तरीही काही नाही, मग नॉर्मली मी स्वामी समर्थांचं नामस्मरण पण नाही, जिथे मला दिसतील तिथे नमस्कार करायचो. आम्ही तेव्हा रेंटवर राहायचो. मी बेला प्रेग्नंट होती तेव्हा. आणि आमचा एक प्रयोग होता, बरोबर हा माझा पिक्चर येतोय ज्या 16 जानेवारी, तो 16 जानेवारीच्या आदला प्रयोग 15 जानेवारी रात्र बालगंधर्वला शो होता. आणि ही मी तुला सांगतोय 97ची गोष्ट. 97ला
आणि 98ला 97ला स्वामी आयुष्यात आले, पण 98ला मी ते संभाजी गार्डन ना, छत्रपती संभाजी उद्यान, समोरचं. हां, तिथून मी भरत जाधव, गणेश रेवडेकर असे आम्ही सगळे चालत चालत, जयराज मामा, आमचा जयराज मामा, श्रीमंत दामोदर पंताचा प्रयोग होता. म्हणजे चालत असताना तिथे खूप असे पोस्टर्स होते मोठे मोठे, सचिन तेंडुलकर बोर्ड होते, कोण सगळे देवी देवता होते, त्यात ही स्वामींची मोठी फ्रेम. आणि मी म्हटलं अरे स्वामी समर्थ आहे ते. सर मी म्हटलं की एवढी मोठी फ्रेम घ्यावी का, नको यार, बेला घरातून बाहेर काढेल, आपल्याला राहायला घर नाही एकतर, आपण रेंटवर राहतो. ती म्हणाली आपण रेंटवर राहतोय तर कुठे स्वामींना पण आणून ठेवतोच घरामध्ये, एवढी मोठी तसबीर. आणि मी प्रयोग झाला, त्या रात्री या लोकांनी केक कापला माझ्या वाढदिवसाचा, आणि अचानक या सगळ्यांनी मिळून मला तीच फ्रेम भेट दिली. पण यांना माहिती पण नव्हतं की मी त्या फ्रेमकडे बघितलंय किंवा काही. तिथून ती आज ही माझ्या, जितकी मी घरं बदललेली आहेत, ती माझ्या रूममध्ये ती फ्रेम असते. मग त्याच्या या स्वामी तुझ्या आयुष्यात आले मला कळलं, पण त्याच्या आधी मग श्रद्धास्थान कोण होतं तुझं? लालबागचा राजा, गणपती बाप्पा. बरं. 100%. म्हणजे लालबाग परळमधलं वातावरण गणेशोत्सवातलं काहीतरी वेगळंच असतं, त्यामुळे तो एक लहानपणापासून करेक्ट होता. तर मग या सगळ्यामध्ये म्हणजे तू जी कामं करत आलास, जी नाटकं केलीस, जे सिनेमे केलेस, ते सगळेच आज पायोनियर ठरलेले आहेत, यात काही शंका नाही. म्हणजे आता सिनेमामध्ये मला अगं अरेच्या फार महत्त्वाचा सिनेमा वाटतो. नाटकामध्ये सहिरे सईदनंतर अजूनही नाटक चालू आहे आणि इतिहास घडवला त्या नाटकानं. गंगाधर टिपरे सारखी सिरियल, म्हणजे तिन्ही माध्यमांमध्ये तू काम करत होतास. केदार शिंदे नाव खूप झालं होतं, स्वामी पण त्याच्या आयुष्यात आले होते. हे असं सगळं एकीकडे चालू असताना मला तुझं जे एकूण वाटचाल आहे ना, ही मला अशी चढती दिसत नाही. म्हणजे एक काम केलंय, सुरुवातीला अपयश आलंय, 3-4 नाटकं आली, चालली नाही, नंतर एक ब्रेक मिळाला आणि चालायला लागली. तुझं आयुष्य मला कम्प्लीट अप दिसतो आणि नंतर एकदम खाली आलेलं दिसतो, परत अप दिसतो, असं मला तुझं लाईफ दिसतं. हे सगळं एका बाजूला, श्रद्धा, आपलं काम, आपली भावना, भक्ती. आता त्याचं जेव्हा आपण जगण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पाहायला लागतो, आपलं कामामध्ये आणि आपलं जगण्यामध्ये. तू या सगळ्या जगण्याकडे, कामाकडे, तुझ्या ग्राफकडे कशा पद्धतीने पाहतोस? जिवंतपणाचं लक्षण आहे. तुझा ग्राफ जर असा असेल, तो ECG आहे. मग ECG आहे. हो, तो वर खाली वर खाली वर खाली चालतो म्हणून मी जिवंत आहे. सो मी याच पद्धतीने बघतो. आणि काय असतं, लहानपणापासून मी आजोबांना इतकं बघितलं आहे, आणि माझं आयडल आयुष्यामध्ये कुठले असतील तर शाहीर साबळे होते. शाहीर साबळ्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे, त्यांची गाणी सगळ्यांना माहिती आहे, त्यांची मुक्तनाट्य माहिती आहेत. किती लोकांना माहिती आहे की वयाच्या 61व्या वर्षी जर महाराष्ट्राची लोकधारा त्यांच्या आयुष्यात आलं नसतं तर त्यांचं काहीच झालं नसतं. अच्छा. कारण ते प्रचंड कर्जबाजारी होते, आणि लोकधारांनी सगळं बदलून टाकलं आयुष्य. हे मी लहानपणी त्यांच्याकडेच वाढल्यामुळे मी सगळं नजरेसमोर बघितलं आहे. जे थोडंफार प्रमाणात मी महाराष्ट्र शाहीरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न पण केला. पण एवढ्या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्या, त्यामुळे ना मटेरियलिस्टिक जीणं मला नाही आवडत. किती पैसे आहेत त्यापेक्षा ना मला माझ्या कामातून समाधान मिळतंय का, नंबर 1. बरं. ते चांगलं असो वाईट असो काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे सकाळी उठून मी असा चला आज ना छान वाईट सिनेमा करूया डिरेक्ट असं म्हणून जात नाही ना, मी काम करायला जातो. बरोबर. ती गोष्ट होते, ती गोष्ट नाही होत. म्हणजे समजा सचिन तेंडुलकर जी असतील किंवा विराट कोहली जी असतील किंवा कोणी असेल, बॅटिंगला जेव्हा जातो तो माणूस आज रन्स करूया म्हणूनच जातो, पण तो शून्यावर आउटच होतो. त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. करेक्ट. पण मग शिकवणारे पण बरेच असतात की अरे असं खेळायला पाहिजे, तसं खेळायला पाहिजे, पण त्याच्या पुढच्या मॅचमध्ये तो 100 केल्यानंतर ते विसरून जातात. बरोबर. सो दिस इज, मला असं वाटतं की खूप ECG असेल तर हे माझं जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि आनंद आहे. कुठल्या तरी गोष्टीचा हव्यास घेऊन त्याच्या मागे धावण्यापेक्षा ना त्या वेळेला ते देऊया ना, वेळ हे करेक्ट उत्तर आहे सगळ्याचं. पण मग या सगळ्यामध्ये दुसरा एक ग्राफ असतो जो तुम्हाला एक यश देतो, त्यातून मग तुम्ही आणखी काहीतरी चढत जाता, मग आणखी चार पावलं पडत जाता. एखादी कलाकृती, नाट्यकृती पडणं मी समजू शकतो किंवा ती नाही चालणं, कारण इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ क्रिएटिव्हिटी. पण तुझी जी कॅपॅसिटी आहे ती तू एकदा दाखवून दिल्यानंतर
त्याचा ग्राफ वर जाताना पण बऱ्याचदा दिसत असतो. अशा बरेच दिग्दर्शकांबद्दल, कलाकारांबद्दल होत असतं, आपण ते पाहत असतो. तुझ्या केसमध्ये इतकी कॅपॅसिटी एकदा दाखवून दिल्यानंतर असं काय झालं नसेल असं वाटतं? म्हणजे हा मला जेन्युइन प्रश्न आहे. नाही, मला नाही वाटत तसं. बरं. मला असं वाटतं की रोजचा दिवस मला स्वामी दाखवत आहेत हीच जास्त गोष्ट महत्त्वाची वाटते. मी काल काय केलं हे विसरून गेलेलो आहे. मी आज काय करतोय आणि उद्या काय करणार याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मी त्या धुंदीत राहिलो असतो ना, सही रे सही जेव्हा जोरात चाललं होतं तेव्हा खूप नाटकं यायची माझ्याकडे. आणि महिन्याला अशी गोष्ट यायची की मला 4-4, 5-5 नाटकांना नकार द्यावा असं वाटायचं. म्हणजे नकार द्यायचो मी. कारण माझं मन त्याच्यात रमायचं नाही की पैसे मिळतात म्हणून मला करायचं नव्हतं. जर ते केलं असतं तर मी जेवढ्या सिरियल्ससाठी नाटकं केली आहेत सिनेमेनंतर मी पेडर रोडला फ्लॅट घेतलं असतं. अगदी. पण ना मला जास्त कौतुक माझ्या बायकोचं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये. कारण ना माझं जे अस्थिर जीवन आहे ते तिने स्थिर म्हणून निभावलं आहे. वा. म्हणजे ना जेव्हा पीकवर होतो मी नाटकाच्या तेव्हा मला वाटलं सिरियल करावी म्हणून मी नाटकांकडे थोडं थांबून लगेच सिरियलमध्ये गेलो. मग सिरियलमध्ये धडपड माझी सुरू होती. जेव्हा मी सिरियल एकदम जोरात की आता काहीच प्रॉब्लेम नाही, आता व्यवस्थित सगळं चालेल असं वाटत असतानाच मी सिनेमाकडे वळलो. तो मी माझ्या आवडीसाठी या सगळ्या गोष्टी केल्या. पण कधीतरी मी घरात डोकावून बघतो तेव्हा मला जाणवतं की माझ्यापेक्षा मोठं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी ते निभावलं. सो तिला हॅट्स ऑफ आहे त्या सगळ्या गोष्टींची. हे कौतुकास्पद आहेच. मग केदार शिंदेच्या आयुष्यात स्ट्रगल होता? खूपच. आणि अजूनही आहे का मला म्हणजे मला असं म्हणजे एक सेकंड आता मला कधीतरी असं वाटतं की मी तुला महाराष्ट्र टाइम्समध्ये बघितला होता आणि मग तू हे जे माध्यम सुरू करण्यासाठी सगळ्या गोष्टी तू बाजूला सारून इकडे आलास तेव्हा तुला परत एकदा शून्यातूनच सुरुवात करावी लागली होती. बरोबर. हे बघ म्हणून सांगितलं ना की तुझा बायोडेटा काय आहे याच्याबद्दल तुझ्याबद्दल आदर असू शकतो. बरोबर. पण त्याच्यावरून तुझं आजचं चित्र काय आहे हे नाही म्हणजे जोखता येत नाही. बरोबर. त्यामुळे तुला शून्यातूनच निर्माण करायचंय परत एकदा. आणि ती शून्यातून निर्माण करण्याची जोपर्यंत शक्ती आहे ना तोपर्यंत माणूस जिवंत आहे. आपली कुवत एकदा दाखवल्यानंतर पुन्हा शून्यातनं सुरू करणं ह्याचं किती अवघड असतं? अहो खूप असतं. खूप असतं. आणि ते रोजचं असतं. पण मग ना मला काय वाटतं माहिती आहे, मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात आहे ना. मला माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्येच मान सन्मान पैसा सगळं मिळतोय. लोक मी कधी कुठे दिसत नाही. मी काही नट नाही. कितीतरी दिग्दर्शक आहेत जे स्वतः अभिनेते पण आहेत. मी काय अभिनेता नाही आहे. पण तरीही या केदार शिंदे या माणसाच्या बद्दल त्याच्या कलाकृतींनी एवढं कुतूहल निर्माण केलं की लोकांनी म्हणजे शोधून काढलं की दिसतो कसा. आजही 100पैकी 100 लोक मला ओळखत नसतील रस्त्याने चालताना, पण जे 20 लोक ओळखतात त्यांच्या डोळ्यामध्ये मला त्यांचं कौतुक दिसतं की आम्ही तुमची ही कलाकृती बघितली, आम्ही टिपरे बघितलं, आम्ही सही रे सही बघितलं. आणि ते त्या पद्धतीने मला भेटतात ना, दॅट इज माय एनर्जी. मग तू असं विचार करायचा की अरे हो ठीक आहे शून्यापासून सुरुवात केली पण आज मला लाख मुलाची माणसं तर भेटली ना, बस त्याच्यामुळेच तर पुढचं आयुष्य करायचं आहे. छान. तू जेव्हा टॉप लावत असते तेव्हा आत्ता सांगितलंस की बेलावहिनी जास्त तुला स्थिर करण्याचा प्रयत्न केला, कारण जे एकदम पीक लावतं तिथं तू पाठ दाखवलीस आणि दुसरं माध्यम करायला घेतलंस. हा झाला तू जेव्हा टॉप लावत असते तेव्हा. ह्याचा जेव्हा ग्राफ खाली जात होता तेव्हा कसा होता केदार शिंदे? जसं आत्ता आहे. मला ना झोप नाही लागत. मी झोपत नाही अजिबात. 4 ते 5 तास झोपतो. मला सतत असं वाटतं की जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे ती गोष्ट तोपर्यंत मी माझे 100% देतो. तुला कदाचित ती आवडेल न आवडेल हा पुढचा मुद्दा. उद्या कदाचित ती गोष्ट बघताना मला असं नको वाटायला की मी जरा मेहनत घेतली असती तर जरा बरं झालं असतं. सो आत्ता मी करतोय तो 19वा सिनेमा असला तरी माझ्या मनामध्ये आत्ताही तेवढीच भीती, तेवढंच दडपण, तेवढीच एक्साइटमेंट, तेवढीच एन्झायटी सगळ्या गोष्टी आहेत आत्तामध्ये. आणि सतत माझा मेंदू तोच चालत असतो की आणि मला घरच्यांचं खूप कौतुक वाटतं की ते ना यशामध्ये पण मला त्रास देत नाहीत आणि अपयशामध्ये पण मला त्रास देत नाहीत. ते मला स्पेस देतात, ते मला वेळ देतात की तू बरं. मला बाकी काही कुठले छंद नाही आहेत की मी माझं काम संपल्यानंतर कुठेतरी पार्ट्या करतोय वगैरे असल्या काही गोष्टी नाही आहेत. पॅकअप म्हणेपर्यंत मी गाडीत बसलेला असतो आणि माझ्या घरी असतो. माझ्या कित्येक मित्रांना माहिती आहे की हा माणूस घरी आला म्हणजे हा काही घराच्या बाहेर पडणार नाही. अंकुश वगैरे तर मला म्हणतात की अरे तू पवईत गेलास ना की तू परत काय बाहेर कोणाचा म्हटलं चान्स नाही. मला कारण तो
कशासाठी आपण ही सगळी मेहनत करतो? तर घरासाठी करतो. आता ते घराचं सुखच मी जर घेतलं नाही, मला करोना काळामध्ये ती लादी धुताना म्हणजे पुसून काढताना किंवा केअर काढताना मला इतकं बरं वाटायचं, कारण तोपर्यंत हे घराचे हप्ते मी भरत होतो, पण हे घर मी अगदी सांगायचं तर लॉजिंग बोर्डिंगसारखं वापरलं होतं. मी सकाळपासून जायचो, रात्री घरी यायचो आणि मग रात्री झोपायचो, दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठून कामाला जायचो. इतका वेळ मी त्या घराबरोबर तो त्या 2 वर्षामध्ये काढला. सो या सगळ्या गोष्टींकडे तू जेव्हा खाली असतोस ना, मला मला ना, मी तुला खरं सांगतो ना, मी बाबांना इतकं जवळून बघितलं आहे ना, आणि त्यांचा प्रभाव, त्यांचा पगडा माझ्या आयुष्यावर एवढा आहे ना, की मला ना हे सगळं यश अपयश हे सगळं इट्स लाईक ओके फाईन. जगण्याला काय लागतं? आपण दोघं एकमेकांशी बोलू शकतो ना. उद्या केदार शिंदे सुपरहिट आहे म्हणून तू जर माझ्याशी बोलत असशील तर मग तुझा प्रॉब्लेम आहे. पण ओके, आत्ता केदार शिंदे सुपर फ्लॉप आहे तरी तू इतकं प्रेमाने बोलत असशील ना, त्यासाठी माझ्यासाठी महत्त्वाचा माणूस आहेस. सो इतकं शांत राहूया. बाबांकडे तू राहिलास आणि त्यांच्याकडनं खूप शिकलास तू आत्ता सांगितलंस. शिक्षण आपलं होतच असतं, अनुभव शिकवत असतो आपल्याला. तुझ्या आयुष्यातला शहाणं करणारा, शिकवणारा एक पॅच आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या येऊन जातो, जिथं आपण खूप शहाणे होतो इन एव्हरी सेन्स. तुझ्या आयुष्यात तो कुठला काळ होता? लोकधारा करायला सुरुवात केली होती. मी ना साबळेंच्या घराण्यातला पहिला नातू, त्यामुळे 2-3 दिवसाचा असतानाच माझ्या आईकडून बाबांनी त्यांच्या घरी आणलं. सो ना मी 23 वर्ष त्या घरामध्ये काढली. म्हणजे मी असं इथे झोपलो तर बाबा असे वरच्या कॉटवर झोपायचे, मी खाली झोपलेलो असायचो. मी झोपताना पण त्यांना बघायचो, उठल्यानंतर पण त्यांना बघायचो. असं 23 वर्ष. प्रत्येक सणवार जरी असला ना, कुठलाही सण, एकादशी असली ना तरी मला नवीन कपडे यायचे. अरे केदारला नवीन कपडे, असं मला काही माहिती नाही. मला माझी आई, माझी मावशी या सगळ्या गोष्टी सांगत असतात की तुझे इतके लाड होते. मग मी लोकधारा सुरुवात केली. हळूहळू घरातली लोकं पण आता वाढायला लागली होती, त्यांची फॅमिली पण आता होत होती. आणि एक हळूहळू मला स्वतःला जाणवायला लागलं की हा क्षण असा आत्ता माझ्या आयुष्यात आला आहे, ना मी धड माझ्या आईवडिलांचा आहे आणि ना धड मी आजी आजोबांचा आहे. सो लोकधारामध्ये जी कमाई होते माझी, मला पैसे मिळायचे काम करण्याचे, तर ते सगळे साठवले जायचे. त्याच्यातूनच माझं शिक्षण व्हायचं, त्याच्यातूनच माझे कपडे यायचे, त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी माझ्या व्हायला सुरुवात झाली. आणि मला हळूहळू कळायला लागलं की आत्ता मला इंडिपेंडंट मी होतो आहे. आणि ही परिस्थिती, आणि बरं कोणी मला बोलून नाही दाखवलं. हे किती वर्षाचा असते? 13-14 वर्षाचा असेल मी. आणि तरी मी तिथेच राहिलो. 23 वर्षापर्यंत मी तिथे राहिलो. म्हणजे पुढची 10 वर्ष पण मी त्याच घरात राहिलो. पण मला तो डिस्टन्स जाणवायला लागला. म्हणजे आज आम्ही पवईमध्ये राहतो, हिरानंदानीमध्ये, मी, बायको आणि माझी मुलगी. माझ्या घरातला चमचा पण कोणाचा नाही आहे. तो एक एक गोष्ट घरातली आहे ना, ती खरं तर स्वामींचं घर, आम्ही त्याच्यात राहतो. तर ते सगळं आम्ही आमच्या पद्धतीने आणलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. त्यामुळे कुठलीच गोष्ट मला अशी अरे लेले ये तेरा है. म्हणजे छोटीशी गोष्ट सांगतो तुला मी. आम्ही जेव्हा एकांकिका वगैरे करायचो तेव्हा बाबांचं प्रस्थ नाटकामध्ये खूप मोठं होतं ना, आणि बाबा सेन्सॉर बोर्डवर होते नाटकांच्या. आणि आमच्या घरामध्ये मीटिंग्स वगैरे व्हायच्या आणि सगळे निर्माते वगैरे ना आमच्या घरी यायचे. आणि मला ना खरी नेहमी वाटायचं की बाबांनी ना सांगावं, हा एकांकिका करतो, याला एक नाटक वगैरे द्या. असं बाबांनी कधीच नाही केलं. सो मला ते सगळं असं प्रकर्षाने त्या सगळ्या गोष्टी जाणवतात की तेव्हा मी कदाचित तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असेल की मला आता माझं करावं लागेल. आणि यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आला, जो अगबयारेच्या 2 झाल्यानंतर कम्प्लीट गॅप होता 7 वर्ष सिनेमामध्ये. 7 वर्ष खूप जास्त असतात. हा गॅप का होता? नाही, कारण मी काहीतरी गोष्ट ठरवत नाही, काम मिळालं. काम मिळालं नाही का त्याच्याबद्दल. अरे पण 3 माध्यमांमध्ये काम करणार. हो, पण मी तुम्हाला कोणालाच माहित नव्हतो. मी तेव्हा हिंदी सिरियल्समध्ये खूप पैसा कमवत होतो. म्हणजे सांगितलं ना मी तुला की कामाने काम मिळतं. मी काम केलं होतं, ते काम कोणीतरी बघितलं. आणि त्यावेळेस त्या 7 वर्षामधली 2 वर्ष तर करोनामध्येच गेली, पण 5 वर्ष मी फक्त हिंदी सिरियल सेट करून जायचो. मी मराठीमध्ये पण एवढा पैसा कधी कमवला नसेल तेवढ्या त्या 5 वर्षांमध्ये हिंदी सिरियल्स करून कमवला. सो मी काम करत होतो. फक्त काय होतं, हे सगळं करत असतानाही आपल्याला आपल्या मातृभाषेविषयीचं जे प्रेम असतं किंवा त्याच्याबद्दलची एक सिरियसनेस असतो, आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडून काहीतरी भरीव त्या आपल्याकडून पण व्हावं. वाव. आणि मग ते सगळ्या गोष्टी परत
त्या लाईनवर येत गेल्या आणि मग पुढच्या 7 वर्षानंतर फिल्म पण यामध्ये मराठी सिनेमा अजिबात न करणं नाही कोणी दिलाच नाही मला का मराठी तू दुखावलं होतंस? नाही कोणी. अरे दुखावण्याचं काय आहे की आता उद्या मी जर काही गोष्ट करत असेल आणि ती जर नाही चालली तर मला काम करायचं असतं, पण ते मला काम तर आलं पाहिजे. मी काही म्हणजे माझ्याकडे काय असे करोडो रुपये नाही आहेत की जेणेकरून मी माझे सिनेमे करत राहीन बरोबर निर्माण, बरोबर. तर ते होणार नाही आहे. होय. आणि तोपर्यंत अशा गोष्टी इंडस्ट्रीमध्ये पण होत्या की शेवटी तुम्ही चमत्कार दाखवा तरच नमस्कार होणार. वा. तो नसेल चमत्कार दाखवला मी त्यावेळेत तर माझ्या त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. मला फक्त एक वाटत होतं की मी खूप दुरावतोय, म्हणजे मी ना त्या इंडस्ट्रीपासून असा लांब लांब जातोय. मला कळतंय की आता मला कोणी बोलवेन असं झालंय. कुठल्याही पारितोषिक समारंभाला, कुठल्याही इव्हेंटला कोणी मला बोलवत नाही आहे हे मला जाणवतं आहे. त्याच वेळेस मी खूप काम करत होतो, डे नाईट काम करत होतो. त्यामुळे त्याचाही आनंद होता की जे मी करतोय त्याच्यामध्ये मला पैसे पण चांगले मिळत आहेत. पण इथे आपण आपलं कमर्शियली तू बिझी होतास, इमोशनली तू बिझी नव्हतास. इमोशनली थोडं असं वाटत होतं की परत काहीतरी सुरू व्हावं. झालं स्वामींच्या कृपेने. वा. केदार, तू काहीही म्हण, पण केदारबद्दल माझं मत असं आहे की केदारला 2 गोष्टी नक्की कळतात. आणि एक, केदारचा कान खूप मस्त आहे, म्हणजे संगीताचा पॉईंट ऑफ व्ह्यू. केदारची गाणी, केदार ज्या पद्धतीनं त्याच्या सिनेमातली गाणी जी असतात ती अतिशय अप्रतिम असतात. नाटकातलं बॅकग्राऊंड म्युझिक पण छान असतं. आणि दुसरी गोष्ट, केदारला काय माहिती, मग प्रेक्षकांची एक नस माहिती आहे खूप आधीपासून की लोकांना काय द्यायला पाहिजे. म्हणून केदार सैरीसारखं नाटक लिहितो, लोचासारखं नाटक केलंस तू, दामोदरपंतसारखं नाटक केलं, नर्म विनोदी जो प्रकार असतो, किंवा अगबे अरिच्चासारखा सिनेमा असू दे, जत्रासारखा असू दे, जे तू आत्तापर्यंत जे काही केलं, आत्ता अलीकडच्या काळामध्ये बाईपण सारखा सिनेमा असू दे, तुझ्या अशा संपूर्ण कलाकृतींमध्ये एक विनोद असतोच. आणि त्याला एक किनार पण असते, एक करुणेची म्हण, किंवा एक काही महत्त्वाचं काहीतरी म्हणायचं असतं. हा जो एक पकडलास ना तू, तो कायम सगळीकडे असतो, तो प्रत्येक सिनेमामध्ये आहे. ही जी नस आहे ना, जी आपण काहीतरी सांगितलं पाहिजे लोकांना आणि असं सांगितलं तर लोकांना आवडतं, हे तुला खूप आधीपासूनच कळलं आहे असं मला वाटतंय. जेव्हा तुझं काय टेक आहे? बाबांच्याच या सगळ्या कलाकृती बघून, कारण विंगेतूनच बघायचो ना त्यांना ते सादर करताना. बापाचा बाप असून दे, किंवा आंधळतय असून दे, कॅनबाची मेघ असून दे, ही मुक्तनाट्य त्यांची जेव्हा बघायचो, किंवा छोटेसे रे त्यांचं गणगवण बतावणी जेव्हा करतात, तेव्हा श्रीकृष्ण आणि पेंद्याचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये टेकअवे खूप असायचा. बरोबर. त्यावेळेस तो विनोद वाटायचा लोकांना, पण तो जाताना माणूस अंतर्मुख व्हायचा की अरे काय विचार केला या एका गोष्टीने. आणि ते आपल्याकडे खूप संत परंपरा अशी खूप स्ट्रॉंग आहे ना. बरोबर. आणि ते आमच्या घरामध्ये इतकं वातावरण असते ना, तू म्हणशील तर गाण्यांचं म्हणशील तर ते सगळं क्रेडिट त्यांचं आहे, कारण मी फक्त त्याच्यातच वावरलो आहे. मला कळलंय, मला गाता येतं, इतकं अप्रतिम नाही पण गाता येतं ते त्यांच्यामुळे. मला वाद्य थोडीशी वाजवता येतात ती त्यांच्यामुळे. मला नाचता येतं तर ते आमच्या घरात चारोमोशीसारखी होती. हे म्हणजे तू म्हणजे सगळं त्यांच्यामुळे स्वतःकडे काहीच म्हणजे हे बघ काय आहे माहिती आहे का? नम्रता. नाही, नम्रतापेक्षा ना त्याच्यानंतर ना मी माझं डेव्हलप करत गेलो स्वतःला. मी ग्रो करत गेलो. बाबांनी मुक्तनाट्य केली म्हणून मी मुक्तनाट्य नाही करत नाही राहील. करेक्ट. मी सैरेसई केलं, मी लोचा झालारी केलं, मी श्रीमंत दामोदरपंत केलं. मी माझी स्टाईल डेव्हलप केली. पण कधीही हा विचार विसरता कामा नाही की पाया कुठला आहे. मी माझे मजले बांधले, पण पाया तर तोच आहे ना. आणि त्यांनी खूप एक छान गोष्ट मला सांगितली होती की केदार, कुठलीही कलाकृती सादर करताना ना संपूर्ण कुटुंब एकत्र असेल, तर 7 वर्षाचा मुलगा असून दे नाही तर 80 वर्षाचे आजोबा, त्यांनी एकत्र बसून बघावी अशी कलाकृती तुझ्याकडून सादर व्हावी. कधी ऑकवर्डनेस त्यांच्या फॅमिलीमध्ये येता कामा नये. कुठलीही गोष्ट सादर झाल्यानंतर ते एकमेकांकडे ऑकवर्ड पद्धतीने बघतायत की अरे आता याच्यासमोर कसं बघा, असं होतं कामा नये. आणि बिलो द बेल्ट कधी जायचं नाही, कमरेच्या खाली कधी विनोद करायचे नाही. त्यामुळे आजपर्यंत तू माझे सगळे विनोद बघशील तर ते ना सिच्युएशनल कॉमेडी म्हणतो मी त्याला, की संध्याकाळी 6 नंतर त्याच्या आजोबा त्याच्या अंगात येतात, ही सिच्युएशन कॉमेडी. ते 4 कॅरेक्टर्स येतात, गलगली येतो, हरी येतो, हे सगळे सिच्युएशन्स. बरोबर. तर सिच्युएशनल कॉमेडी असेल ना तर तू ती हेल्दी असते. मी तुझा अपमान करून कॉमेडी असेल ना त्यावेळेस तुला हसवेल, पण ना तुला ती हर्ट पण करू शकते. बरोबर. म्हणजे थोडक्यात मी आता काहीतरी विनोद सादर करायचे म्हणून मी तुझ्या व्यंगांवर आता विनोद करायला लागलो ना, तर तू आत्ता हसशील, पण थोड्या वेळ तुला असं वाटायला लागेल की यार तो रुतेल कुठेतरी. ते नाही करायचं.
त्यामुळे आत्तापर्यंत जेवढं मी काम केलं, विनोदी पण काम केलं आणि धर्मविनोदी पण काम केलं. म्हणजे गंगाधर टिपरे करताना आणि हां, स्क्रिप्टचं डिमांड काय आहे ना, तेवढाच विनोद करूया. म्हणजे आता सही रे सहीला डिमांडच आहे, गलगले हे बोलणारच आहे, ते 3 कॅरेक्टर तसे असणारच आहेत. बरोबर. पण गलगले कॅरेक्टर आहे म्हणून गंगाधर टिपरे गलगलेसारखं करतील का, तर नाही. गंगाधर टिपरेंची एक वेगळी त्यांची एक आयुष्याची मांडणी वेगळी आहे, त्यांचा बेस वेगळा आहे Correct. आयुष्याचा. Correct. त्यामुळे त्यांचा विनोद वेगळ्या पद्धतीचा असेल. किंवा तू 6 बायकांचा बाईपण भारी देवामधला जो विनोद आहे, किंवा अलीकडे आता येईल जी फिल्म निर्मिती आणि प्रार्थनाची, त्याच्यामधला जो विनोद आहे तो प्रासंगिक आणि त्या कॅरेक्टरचा विनोद आहे. ओढून ताणून विनोद करायला लागलो ना, तर उथळ व्हायला लागतं ते सगळं. आणि काही का असे ना, तू आज जरी गंगाधर टिपरे आठवायचा प्रयत्न केला तरी तुला स्वतःला एक अभिमान वाटतो ना, की अरे यार काय सिरियल होती यार. तर ही अरे यार काय सिरियल होती, कारण त्यातली एक गोष्ट ना तुझ्या मनाला लागलेली आहे, कुठेतरी आतमध्ये ती खुसलेली आहे. बस एवढा विचार करूया सादर करताना की ते उथळ होता का म्हणे, त्याला काहीतरी डेप्थ पाहिजे. मग मराठीमध्ये आत्ता ज्या पद्धतीची कॉमेडी चालू आहे, मी काही नाव नाही घेणार, त्याबद्दल तुझं काय मत आहे? काय चाललंय सध्या आता मराठीमध्ये? नाही काय आहे की केदार शिंदे जेव्हा बसतोय सगळं बघताना, कारण तू केदार खूप महत्वाची जबाबदारी पण सांभाळली होतीस, एका चॅनलचा तू हेड होतास, तुला यू नो एव्हरीथिंग. आता अधिकारवाणीनं तू अगदी बोलू शकतोस. तू काय कसं बघतोस या सगळ्या गोष्टीकडं? काय चाललंय हे सगळं? एक तर टेलिव्हिजन हे आता क्रिएटिव्ह लोकांच्या हातातून जाऊन ते मार्केटिंग आणि सेल्सच्या हातात गेले. त्यामुळे नंबर्सचा गेम आहे. बरोबर. हे नंबर्स त्या चॅनलला एवढे येत आहेत, आपल्याला कसे येतील, मग त्या पद्धतीचं आपण करूया. हा सगळा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. तू जे म्हणतोयस की ज्या पद्धतीचे विनोदी कार्यक्रम घडतात, मला ना त्यांच्याबद्दल कौतुक जास्त वाटतं. पण इट इज नॉट सो इझी की रोज तुला तो विनोद सुचेल. बरोबर. आणि इतकं कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. बरं. हा, जसे आता प्रत्येक प्रयोग म्हटल्यानंतर तो चांगला होतो किंवा फसतो, बरोबर. त्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण जेव्हा मी कित्येक वेळा समीर चौगुले किंवा ओमकार भोजने किंवा विशाखा सुभेदार यांना फोन करतो, मी जर घरी असेल आणि मला जर ते कुठली तरी गोष्ट त्यांची आवडली आणि कुठलं कॅरेक्टर त्यांनी जर पकडलं असेल, तर मी इतका हसतो खळखळून. समीर तर मला नेहमी बोलतो की केदार अरे ते किती जुनं आहे. अरे म्हणते ते जुनं नाही आहे, या क्षणी मला त्याचा आनंद मिळाला ना. सो आपण त्या दृष्टीने बघूया ना, की कोणाला कशात आनंद मिळत असेल त्याच्याबद्दल जास्त कौतुक करूया. हे जे करतायत हे सगळ्याचं सगळं वाईट कसं असू शकतं? अगदी नाही. कारण ते लोकांना आनंद पण तेवढाच देत आहे. तुझी व्याख्या मनोरंजनाची प्रत्येक माणसाच्या प्रवृत्ती आणि प्रकृतीप्रमाणे बदललेली आहे. बरोबर. तुला ती आवडत असेल, बरोबर. मला नसेल आवडत, किंवा आता मला ही गोष्ट आवडत असेल, तुला कदाचित आवडत नसेल. त्यामुळे आपण सरसकट याच्याबद्दल बोलू शकत नाही की हे कसं चाललं. पण मग तुला असं तेव्हा काय सापडलं होतं जेव्हा टिपरेसारखी अप्रतिम मालिका दिली जी सगळ्यांनाच आवडायला लागली? प्रकृती किती भिन्न असो आणि प्रवृत्ती किती भिन्न असो. नाही, तेव्हा तू विचार कर ना यार, आम्ही महिन्याला 4 एपिसोड करायचो, दर शुक्रवारी 9:30 वाजता एपिसोड. बरोबर. हो. आमचे स्क्रीन प्लेस 2-2 आठवडे अगोदर स्क्रिप्ट आर्टिस्टकडे जायचे. प्रबळकरांना कधीही विचार ही गोष्ट. हो, मान्य. दिलीप भैया म्हणतात ना की स्क्रिप्ट यायचं, मग मी त्याच्यावर हे काम करण्यासाठी वेळच कुठे मिळतो? आता शक्य नाही ते. नाही ना. आपण रेसमध्ये आहोत. तू जास्त पळणार आहेस, अरे तू आज या गुरुवारी पुढे गेलास, मी तोपर्यंत धावणार, पुढच्या गुरुवारी माझं चॅनल पुढे जाणार. ही जी रेस आहे ना, या रेसमध्ये थोडा त्रास होतो. पण अशा केसमध्ये रेसमध्ये जाण्यापेक्षा टेबल टर्न नाही होऊ शकत, कठीण गेम चेंज नाही होऊ शकत आत्ता तरी कठीण आहे. कारण काय आहे की मी तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे ना, आता मी जसं मी चॅनलमध्ये होतो तेव्हा हे TRP वगैरे यायचे. तू बघितलेस का रे TRPचं मशीन? मला मी प्रत्येकाला विचारलेलं आहे. मला अरे मी चॅनलमध्ये असून विचारायचो लोकांना की कुठल्या घरात आहेत, तर मला दाखवत ते की कोण मोजमाप करतंय की या चॅनलनी इतका किती बघितलं गेलं, काय गेलं. सो हे एक वेगळी शक्ती आहे. TRP थोतांड आहे माहीत नाही, कारण जर थोतांड असतं तर इतकं भक्तिभावाने सगळ्या चॅनल्सनी त्याची पूजा केली असती. या सगळ्यामध्ये केदार टीव्हीच्या बाबतीत तू हे सांगतो, एकीकडं OTT सारखा प्लॅटफॉर्म तुझ्यासारखे सिरियल करायला लागले, तुझ्यासारखं टिपरेसारखं सिरियल करू लागलेलं आहे. गुल्लक सारखी सिरियल असू दे किंवा पंचायत सारखी सिरियल असू दे, जी अतिशय जगण्याजवळ जाणारी धर्मविनोदी. म्हणजे एकीकडं जो मेनस्ट्रीम मीडिया ठरायला लागलाय OTT, तो तशा पद्धतीचं काम करायला लागला आणि हे अतिशय भपकेबाजपणा आणि या रेसमध्ये अडकलेले आहेत.
हा विरोधाभासाकडे कसं बघतोस तू कारण मीडियम तू- म्हणून? नाही, तू एक विचार कर ना की त्यांचे प्रेक्षक वर्ग पण वेगवेगळे आहेत, खूप वेगळे आहेत हे. पण हा चांगला प्रेक्षक बघेल ना ते, नाही, चांगला आणि वाईट प्रेक्षकचा म्हणजे घरातला नाही, जो मनस्थितीचा प्रश्न आहे. आता मी तुला एक छोटंसं उदाहरण देतो. माझं ऑफिस होतं बँड्राला, तुला आठवत असेल हो. तर त्या बँड्राच्या जे थोडंसं घरं होती त्याच्यामध्ये माझं ऑफिस होतं. त्या घरातल्या एक 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 ऑफिस होतं, त्यांनी रेंटवर मला दिलं होतं. माझ्या ऑफिसच्या बाजूला एक घर होतं आणि जिथे ना नवरा बायको, त्यांची मुलगी आणि त्याची आई राहायची, त्या माणसाची, जी वयवर्ष त्यावेळेस 75-80च्या दरम्यान असेल. हे नवरा बायको सकाळी कामाला जायचे, त्याच्या अगोदर मुलगी 8 वाजता शाळेत जायची आणि मी ऑफिसमध्ये बसलेलो असायचो. हे मोठ्याने बाजूनी टी व्ही लावून ठेवलेला असायचा आणि त्या मराठी सिरियल्स जोरात आवाजात सुरू आहेत. तर आता आजी बघतायत, आपण काही त्याच्यावर काय रिॲक्ट करणार ना. पण मी एकदा असं डोकावून त्यांच्याकडे बघितलं तर त्यानं आतामध्ये किचनमध्ये होत्या आणि काहीतरी करत होत्या आणि बाहेर टी व्ही जोरात चालू होता. मला काय कळे ना. मग दुपारी त्या बाहेर त्या ओट्यावर बसायला आल्या. मी त्यांच्या बाजूला बसलो आणि विचारलं की आजी, तुम्ही टी व्ही एवढं मोठ्याने लावून ठेवता, मग अशी बघितलं तर तुम्ही तर बघत पण नाही, तुम्ही त्या किचनमध्ये असता. ते म्हणते की काय माहिती आहे केदार, घरी कोण नसतं ना, टी व्ही लावला ना की असं वाटतं की कोणीतरी आपल्याशी बोलते. ही पण मनस्थिती आहे. आज संवाद कमी झाला. आज आपण घरामध्ये बसल्यानंतर पण आई वडील आणि मुलगा जर बसलेला असेल तर तिघांच्या हातामध्ये मोबाईल असतो. फक्त ते एकमेकांनाच मेसेज करायचे आता थांबलेत. काही दिवसांनी ते पण सुरू होईल. पण मला आता खरं खरं सांग, म्हणजे हे तुझं मला म्हणणं पटतं, हे सगळं इमोशनली, म्हणजे असं म्हटलं जातं की भद्र आणि अभद्र असे सर्व समाज असतात, सर्वांसाठी सगळं असतं. आत्ता ज्या पद्धतीचं एंटरटेनमेंट टी व्हीमध्ये चालू आहे, मी बघतो सिरियल आणि भयंकर आहे त्याचे. मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती हे लोकांना शहाणं करण्याचं उत्तम माध्यम असू शकतं. म्हणजे तुझ्या सर्वच कलाकृतींनी खूप चांगल्या गोष्टी पेरल्या पण लोकांच्या मनामध्ये. हे चांगलं होऊ शकत नाही, आणखी एक स्तर वर येऊ शकत नाही सगळं? हे कुठं चाललंय? एकमेकांच्या कुरघोड्या, पुन्हा विळीनं वार, ह्याच्यानं वार, जेवणात विष कालवणे, पुन्हा इकडंच चाललेलं आहे सगळं. हे काय मी लेवलला ना चाललंय कलाकृती? फेब्रुवारीला चॅनल सोडल्यानंतर मी टेलिव्हिजनच बघितलेलं नाही. अच्छा. आता तू एवढं बघितलेलं आहेस तर तूच सांगू शकतोस की कुठे चाललंय. पण तोपर्यंत जे मी बघायचो तेव्हा तुला प्रकर्षाने जाणवलं असेल की मी जेव्हा कलर्स मराठीला होतो तेव्हा मी माझ्या पद्धतीने चांगलं देण्याचा प्रयत्न केला. बरं. म्हणजे ना मी सगळ्या लोकांना त्यावेळेस माझ्याबरोबरचे होते तेव्हा त्यांना सांगायचो की सगळं आपण ना ब्रेड अँड बटरसाठी करूया. एक गोष्ट आहे ना, आपण आपल्या आत्मिक समाधानासाठी करूया, असं सांगितलं होतं. हो. आणि म्हणून मी इंद्रायणी नावाची सिरियल केली असं बा. ती लहान मुलीची. कारण एकतर विनोद लवेकर ती गोष्ट माझ्याकडे घेऊन आला, चिन्मय मांडलेकरने लिहिलेली अप्रतिम टीम होती ती. मला असं वाटतं की ही गोष्ट एक 7 वाजता ती घरात लागल्यानंतर त्याच्याबद्दल लोकांमध्ये ती झिरपे, किंमत वा वा. बरं. ती झिरपू दे. ती आत्ताच फळं लागतील असं नाही माझं म्हणणं. आणि आताही माझं तेच म्हणणं आहे की चॅनलमधले जेवढे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांनी सगळं ब्रेड अँड बटरसाठी करावं. एक सिरियल आपल्यासाठी करावी, आपल्या आत्मिक समाधानासाठी. आपण पण माणूस आहोत ना. आपल्यातल्या माणसाला काय बघायला आवडतं याचा विचार करून एक शो चाला. मग त्याची TRP नाही आली तरी चालेल, या बेसवर चालू ठेवलं ना तर हळूहळू बदलेल. कारण आपण झी मराठी बघितलंय, आभाळमाया देणारी, टिपरी देणारी, प्रपंच देणारी, नक्षत्रांचे देण्यासारखा कार्यक्रम, पिंपळपान, अरे काय शोज होते ते बघितल्यानंतर. पण मग मी माझ्या मुलीकडे बघतो तर ती नाही बघत मराठी टेलिव्हिजन. ती खूप विश्व वेगळंच आहे. ती फॉरेन शोज बघते आणि ती म्हणते की ती मला सांगते आणि तेव्हा मला जाणवतं की काय विचार करतात हे लोक टेलिव्हिजनचा पण. तर ही संक्रमण अवस्था आहे, ती थोडी बदलेल. आपण त्याला वेळ द्यायला पाहिजे. आपण ना सतत जजमेंटल होऊन उपयोगाचं नाही. वाईटातून पण कधीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं ना. तर ती वेळ येते. म्हणजे आपल्याला सगळ्या म्हणी असं ना, पापाचा घडा फुटतो, घडा भरला तर तो फुटतो. तर ती वेळ त्याला द्यायला पाहिजे आणि ती वेळ येईल. कॉमेडीचा उत्तम सेन्स तुला आहे. आत्ता सध्या जे सिनेमे, मराठी सिनेमे यायला लागलेत, नवीन नवीन दिग्दर्शक नवीन नवीन सिनेमे घेऊन यायला लागलेत, गोष्टी घेऊन यायला लागलेत. तुला आता असं काय वाटतं की आता पुढचा आपण जो सिनेमा असायला पाहिजे आपला, तो काही वेगळा किंवा महत्वाकांक्षी असा किंवा खूप दिवसापासून डोक्यात आहे असं काही आहे डोक्यात? नाही सौमित्र, आता तू नीट बघितलंस ना तर अगबाई 2 नंतर 7 वर्षाच्या गॅपनंतर मी ना माझा गेअर अख्खा चेंज केला आहे. म्हणजे जर तू असा विचार करशील तर मीच आहे ना तो ज्याने जत्रा दिला, यांचा काही नेम नाही दिला, बकुळा नामदेव घोटाळे दिला.
तर मी या पद्धतीची पण कॉमेडी करू शकतो. पण आपल्याला भान असायला पाहिजे की कॉमेडी आता टेलिव्हिजनवर लोकांना मिळते बघायला. मग जोपर्यंत चांगलं स्क्रिप्ट आपल्याकडे कॉमेडीसाठी येत नाही तोपर्यंत मी कॉमेडी करण्याच्या भानगडीतच पडणार नाही. मला आता अगबाई 2च्या या 7 वर्षाच्या गॅपनंतर बाईपण, शाहीर या गोष्टी करताना जाणवलं की म्हणजे प्रेक्षक नाही, मेकर्स पण बदललेत. आणि मला त्यांच्याबरोबर जर राहायचं असेल, कारण त्यांच्यापेक्षा मी थोडा आता सिनियरच असेल, आताची नवीन पिढी आली आहे त्याच्यापेक्षा नक्कीच, माझ्यापेक्षा पण अगोदरचे होते ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत. आणि म्हणजे मी ना धड मोठा आहे ना धड लहान आहे, अशा मध्ये जो असतो ना बाळ मधला मुलगा, तसं माझी अवस्था आहे. पण मला त्यांच्याबरोबर राहायचं असेल तर ते कुठल्या पद्धतीचा विचार करणार आहेत याचा विचार मीही करायला पाहिजे. मी त्यांच्या इतका अप्रतिम दिग्दर्शक नसेन कदाचित, मला त्यांच्या इतकी टेक्निकल समज नसेल कदाचित, पण मगाशी एक तू काय म्हणालास की मला ना प्रेक्षकांची नस बरोबर समजते, तर ती कळते आणि समजते याच्यातला पण फरक आहे. समजते म्हणजे ना दरवेळेस माझे पत्ते करेक्ट पडतीलच आणि मला ट्रायो लागेलच असं नाही आहे. पण एक आहे की काय मनोरंजनाची व्याख्या असायला पाहिजे आणि मला काय सादर करायला पाहिजे याचं भान आहे. मी त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायला जाणारच नाही, पण मी माझं स्वतःचं एक आयलंड तर बांधू शकतो की ज्या आयलंडवर लोक येतील आणि माझं जे काही काम आहे ते बघतील. तर एवढा फरक मी आता ठरवलेला आहे. एक शेवटचा प्रश्न, कॉमेडी, हाऊ यू डिफाईन कॉमेडी? सिरियस बिझनेस, व्हेरी सिरियस बिझनेस. मला असं वाटतं की मी तुला 2 मिनिटात आता रडवू शकतो, पण मी किती माकड चाळे केले तरी तू असणार नाहीस. आणि त्यामुळे ती खूप सिरियसली करण्याची गोष्ट आहे. अशाला काय भान बाळगायला लागतं? आपल्याला आनंद देऊन उपयोगाचा नाही, हे लोक बघणार आहेत. म्हणजे तुला सांगतो चित्रपटातला घोळ काय झाला आहे विनोदाचा. आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी इतकी जोरात आहे ना की सकाळी तुझ्या मोबाईलवर 4 विनोद धाडकन पडलेले असतात. आता मी आज शूट करणार आणि 6 महिन्यानंतर ते तुला दिसणार आहे. तोपर्यंत तो विनोद तुझ्यापर्यंत राहील का, त्याची इंटेन्सिटी तशी राहील का, याचा पण विचार करण्याची गरज आहे. म्हणजे मग ना जे सिनेमे कॉमेडी येतात आणि जर आवडत नसतील लोकांना तर हे याच्यात चुकत असेल, ते चुकत नाही आहेत सिनेमे करण्यामध्ये, हे गणित चुकतंय. हे गणित चुकतंय ना, कारण त्यांनी अगोदर शूट केलेलं आहे आणि तोपर्यंत लोकांना तो विनोद माहिती झालेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. मग तो टेलिव्हिजनच्या माध्यमातून असेल किंवा फोनच्या माध्यमातून असेल किंवा मी मित्र म्हणून तुला सांगितलेलं असेल. आणि म्हणजे तुला अजूनही आठवत असेल तर अगबया याच्यामधला जो एक सीन आहे की जिथे ते रात्री दारू पिऊन ते चमचम गाणं संपतं आणि ते येतात आणि ते दोघं मजल्यावर येतात आणि तो म्हणतो की तू इथे थांब, मी बेल वाजवतो आणि दारवाजा उघडला तर पटकन मी आतमध्ये घुसतो, तर त्याला हात लावताना तो बेल वाजते. आता एक मिनिट, हे ना ही गोष्ट मला दिसला सीन, ही गोष्ट खरी घडली होती कोणाच्या तरी बाबतीमध्ये. आता क्लेव्हरली ती गोष्ट इथे आणण्याची गरज आहे. गलगले हे कॅरेक्टर भरत जाधवना बालगंधर्वच्या फुटपाथवर दिसलं होतं. ही गोष्ट त्यांनी 93 मध्ये त्याला दिसलेलं कॅरेक्टर आम्ही 2001 मध्ये आणलं, 2002 मध्ये, 9 वर्षानंतर सैरे सईमध्ये. हे काय आणि कुठे आणायचं याचं भान आपल्याला असायला पाहिजे, म्हणून कॉमेडी कठीण आहे. वा केदार, मला तुझ्याशी बोलून मजा आली. खूप खूप बोलणं राहिलंय, पण एक फक्त पापुद्रा काढण्याचा प्रयत्न होता, पण मला तुझ्याशी बोलून बरं वाटलं. थँक्यू. मला अपेक्षा आहे तुम्हालाही यातनं बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. केदार, तू आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलास, वेळ दिला, सगळं थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भेटत राहू आणि मला खात्री आहे की तुझा जो एक कोर आहे त्याची मी वाट बघीन, कारण अशा पद्धतीची सिरियल्स किंवा अशा पद्धतीचे सिनेमे फार कोणी करत नाही. तर तू असं नर्म विनोदी जगण्याजवळ जाणारं काहीतरी कर, मला तेवढीच अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भेटत राहा, बोलत राहू. Yes. एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे, केदार सुद्धा आहे. व्यक्त व्हा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. आज आपल्यासोबत केदार जोडला गेलेला आहे. भेटत राहू, भले ते घडो. थँक्यू. थँक्यू.